नगरमध्ये 2 जलवाहिल्या आपण सुरू करतोय। त्यामध्ये एक आमराईच्या चौकातून ते इथपर्यंत आलेले आहे, दुसरी चिंचपाड्या रस्त्यापासून त्या शाळेच्या तिथे पाठीमागे आलेले आहे, ती तिथून आपण जोडून त्याच एका पाईपला ती जोडतोय, इथून एका पाईपला जोडतोय, एकाच पाईपला तिथून संध्याकाळी पाणी येईल, इथून सकाळी पाणी येईल। तर त्याचं उद्घाटन झालं, पाणी येण्याचं उद्घाटन झालं, पाईप टाकण्याचं नाही। हां, आणि आजपासून 4 दिवसात पहिली लाईन मिळेल आणि दुसऱ्या 4 दिवसात दुसरी लाईन मिळेल आणि आजपासून 30 दिवसात तुम्हाला महापालिकेने मला सांगितले 24 तास पाणी देणार आहे, पण तुम्हाला 4 तास पाणी देईल। आजचा तारीख लक्षात ठेवा, बरोबर आहे? हा एक प्रश्न झाला। दुसरी गोष्ट असं की मातोश्री नगरमध्ये नगरसेवक कोण होतं हे नव्हतं, ते मला पण थोडंसं हे आहे, आमची पण कुठे चुकली असेल, गैरसमज नाही, आमची पण चूक झाली, पण ती चूक नव्हती। कारण 2005 साली चौधरी साहेब अशीच आपण एक निवडणूक लढवली होती। आता तुम्ही उपस्थित असेल तरी वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका, पण तुमच्यातले 4-5 लोक माझ्याकडे आले होते, घरापाठीमागे 1000 रुपये घेऊन गेले होते, तुम्हाला सांगतो निवडणुकीत, आणि बिचारा नंतर कळले ते कधी येत पण नाही ते कधी। त्यामुळे काय झालं की तेवढं देऊन 70-80 हजार रुपये काहीतरी घेतले, मतदान झालं नाही, कारण मतदान कळतंच, त्या पेटीतच शून्य, त्यावेळी आपण निवडणूक हारलो। साहेब त्या सातत्याने चांगलं केलं की तुम्ही हरल्यामुळं मला कारण जिंकलो असतो मी तेवढ्याच मतावर राहिलो असतो, नंतर 4 पट मतं वाढली, 721 पडली होती, ह्यावेळी 2200 मतं पडली। त्यामुळे काम करण्याची हे आली। पुढच्या वेळी ज्यावेळी झालं त्यावेळी मातोश्री नगर आणि गणराज नगर तिथली पण परिस्थिती अशीच होती, गेल्या गुढीपाडव्याला त्यांना पाणी दिलं, ह्या गुढीपाडव्याला तुम्हाला पाणी दिलं, तर तिथले पण लोक येत नव्हते, त्याची अशी काही हे नव्हती। पण तुम्हाला वैयक्तिक मी सांगतो, इथं उतेकर साहेब सेनेचे कार्यकर्ते किंवा हे आहेत, तुमचे खेडेकर साहेब इथे शाखा प्रमुख आहेत, त्यांना मी SCO केलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून मी त्यांना, किंवा भोर म्हणून तानाजी भोर यांनी विचार, किंवा उतेकर साहेबांना विचारा की प्रशांत काळे राजकीय कधी संबंध ठेवतो का, ते सांगतील तुम्हाला, तेच तुम्हाला सांगतील। मी माझी काय मैत्री असते ते चांगलं सगळ्यात उत्तर देऊ शकतात। मी त्यांना कधी हा प्रश्न विचारला नाही, पण त्यांचं मन मला माहिती, मी कधी राजकारण करत नाही, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे। दुसरी गोष्ट इथं म्हणाल तर गेल्या वर्षी निवडून आल्या 6 महिन्यात पहिल्यांदा आम्ही पोल लावले त्या बाजूला, त्यावेळी मी आलो, त्यानंतर पुन्हा कोणी कसं तुम्हाला एक सांगतो साळवे साहेब, पोरगं पण रडतं त्यावेळी आई दूध पाजते, त्याला आई तशी दूध पाजत नाही, नक्की काय पोरगं माझं झोपलंय उठूया त्याला दूध पाजूया तर पोट खाल्लंय असं कधी होत नाही। नगरसेवक एक आहे आणि आपला वॉर्ड कल्याण डोंबिवली महापालिकेचा सगळ्यात मोठा वॉर्ड, 28,000 मतदार आहेत आणि 7,000 कुटुंब आहेत। 7,000 कुटुंबाकडून 28,000 मतदारांना वैयक्तिक भेटणं निवडणुकीतच काय, निवडून आल्यावरती 5 वर्ष शक्य नाही, हे पण मी कबूल करतो। त्यामुळे नगरसेवक यायला पाहिजे ह्या मताचा मी पण आहे, पण आम्ही ह्या चाळीतून जातो त्यावेळी बा तांबे बहिणीच्या घरात आवाज मला तर प्रत्येकानं अशा पेक्षा अरे मला पण आवाज ठीक आहे, जे असतात ओळखतो प्रत्येकाला, सगळेच काय बघा आपण सगळेच एकसारखे आहोत, पण माधुरीच नगरसेवक झाली, मला पण नगरसेवक होता आलं नाही, त्याला पण कारण आहे ना, हाताची 5 बोटं सारखी नसतात। आज ह्या पाण्यात 2 लाईन टाकल्या, अजून 6 महिन्याच्या आत मी उतेकर साहेबांना पण सांगितले, सिंग भाभीला पण सांगितले, इथून विहारपर्यंत दुसरी लाईन तुम्हाला टाकून देतो, इथून ह्या भिंतीपासून 6 महिन्यात, कारण आता इथूनच तुम्हाला लाईन घ्या, इथून विहारपर्यंत दुसरी लाईन टाकून देतो तुम्हाला मी नवीन, जी स्वतःच्या नगरसेवक निधून टाकून देतो, कारण काम मंजूर व्हायला 6 महिने 8 महिने जातात। हे एक झालं। तुम्हाला तिथून इथं फुटपाथ म्हणजे पोच रस्ता तो करून देतो। तुमच्या प्रत्येक सोसायटीचे प्रस्ताव बनवा, मॅडमला डायरेक्ट भेटा, मॅडमचा सगळ्यांच्याकडे नंबर असेल, थेट या तुम्ही भेटा, तुमच्या सोसायटीचे हे पेवर ब्लॉक लावायचे ते करा, पेवर ब्लॉक लावून देतो, तुम्हाला फुटपाथ बनवून देतो। आता तुम्हाला आणखी एक सांगतो, गेल्या 1.5 वर्षापासून ह्या मातोश्री नगरमधून एक रस्ता मंजूर झाला आहे, तो तिथून सुरू होऊन इथं निघणार आहे। रस्ता व्हावा या मताशी मी पण आहे, पण तिथल्या चाळीतले एक चाळ पूर्ण जाऊन दुसरी अर्धी जाते, त्या गोरगरिबांचं काय, ह्या लब्ध्यांना विचारा, मी कधी त्यांना रस्ता मंजूर वाढवला दाखवला, त्या कॉन्ट्रॅक्टर पण इथं असेल, दत्ता कुठे आहे? आपला साधारण ह्या विभागाचा विकास कसा झाला आणि सुरुवातीचं चित्र काय होतं, साधारण तिथं आमच्या बिल्डिंगला पाण्याची सोय नव्हती, तर मी हापसीमधनं तिथून पाणी भरत होतो, जे पुढे हापसी आहे, आणि आमच्या लाईट नव्हती तर डायरेक्ट पोलवरनं लाईट दिली होती, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला सहकार्य, पाठबळ आणि फॉलोअप आणि विशेष म्हणजे मार्गदर्शन मिळत आहे। तर ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बोलावलं आणि मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्यावर पण करू।
कोणी समजत असेल की बाबा त्यांच्यासाठी करा वाटत आलं की 7 घरं तुटताय 70 घरं रस्ता होईल, मी पण त्या मताचा आहे, पण त्या 7 लोकांना पहिल्यांदा पर्यायी घरं मिळवतात. आज पुन्हा लिंक रोडचं काय झालंय, आज सगळ्यांना तोडलं, कोणाला काहीही दिलं नाही, काही नाही दिलं. पण त्यासाठी आम्ही स्वतः फाईट करतोय. वेळ लागली तर मी त्या लोकांशी मी चर्चा केली बिल्डिंग तोडण्याचे पैसे घेतले. आणि त्याच्यानंतर आज बरोबर 30वा महिना चालू आहे, मी किमान या मातोश्री नगरमध्ये 30 वेळा आले. संजय काळे यांचं स्वागत आमचे सुधीर कुंभार साहेब करतील. हो. सेवक फेडरेशनचे सचिव फेडरेशनचे सचिव पवार साहेब यांचा सत्कार नगराचे मागे तुमचं काय असेल तुला बोलायचं मी बोला. नाही आम्ही बोलतो पण पवार साहेबांना चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा दिवस, नववर्षाचा दिवस, आपल्या हिंदू सण समारंभाप्रमाणे जगनिर्मितीचा पहिला दिवस. हे प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्येत परत आले, तो सोनियाचा दिवस, गुढी उभारण्याचा. असा सर्वार्थाने शुभ असलेला हा दिवस, 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. अशा या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या सर्वांच्या या मातोश्री नगरमधील रहिवाशांचा जो पाण्याचा प्रश्न होता, समस्या होती, तो प्रश्न आजच्या महत्त्वाच्या दिवशी महत्त्वाच्या मुहूर्ताने सुटतो आहे. 20 वर्षाची तुमची तपस्या आणि त्याचं श्रेय सगळं आपल्या या, कारण 15-20 वर्ष 4-5 टर्मचे नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले, परंतु त्यांच्या कोणाच्याही प्रयत्न करत नव्हते असं मी म्हणणार नाही, करत होते, परंतु काही या ठिकाणी मगाशी सांगितले साहेबांनी की आम्ही मातोश्री नगर आमचा जो आहे तो निवडणुकीमध्ये कौल देतो, पण मला वाटतं तुम्ही भलत्याच जागी कौल लावत बसलात आणि त्यामुळे तुम्हाला 2.5 वर्ष वाट बघावी लागली. हे माझं दुःख आणि माझी खंत मी या ठिकाणी आज मोकळेपणाने व्यक्त करते. मी त्या दिवशी जेव्हा महिला आल्या होत्या माझ्याकडे त्यावेळेस मी बोलून दाखवलं होतं, कारण ते आमचं दुःख होतं की या मातोश्री नगरच्या काही लोकांकडून असं ऐकायला आलं होतं की आम्ही ओळखत नाही नगरसेवक कोण आहे, आम्हाला त्याची गरज नाही, असं ऐकायला आलं होतं. आणि जोपर्यंत लोक नगरसेवकाकडे येत नाही तोपर्यंत त्यांच्या कामाचं जे काय त्यांना जे आवश्यकता आहे ती नगरसेवकाला कळणार नाही. आणि म्हणूनच या नगरामधील जे लोक आहे किंवा आपले जे माझे रहिवासी आहेत ते रहिवासी, मला दुःख होते की आजपर्यंत ते वंचित राहिले या पाण्यापासून. आणि ते जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेसच या पाण्याचं म्हणजे आमच्याकडे आले, माझ्या मिस्टरांची मला साथ आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर आम्ही दोघांनी मिळून हे जे काम केलं त्या पाठीमागे फेडरेशनचं सहकार्य आहे. या ठिकाणी फेडरेशनचे सर्व लोक उपस्थित आहेत, त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की विजयनगरचा कायापालट कसा झाला. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा त्या विजयनगरच्या रस्त्याचा वापर करत असाल तर पूर्वी काय होतं, कसं गटारातून आपल्याला चालावं लागत होतं आणि आता त्या ठिकाणी काय सुविधा झालेल्या आहेत, रस्ते कसे झालेले आहेत आणि तुम्हीच का मागे राहिलात याचा सारासार आपण सद्सद्विवेने विचार केला पाहिजे. आणि मला वाटतं या ठिकाणी सगळे सुशिक्षित आहेत, सगळे आपण शिकलेलो आहोत. आपण ज्यावेळेस असं उदासीनता दाखवतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही सगळे माझेच आहात, मी तुमची आहे आणि हे समजून जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, तुमच्या समस्या जेव्हा सांगाल तर याचा अनुभव इथून पुढे तुम्ही घ्यालच, तेव्हा सगळ्या समस्यांचा आपण सर्वांनी मिळून सोडवणुकीसाठी प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी आज तुम्हाला पाण्याची पाईपलाईन मिळालेली आहे, तसं अजून ज्या काही तुमच्या सुविधा आहेत त्या तुम्ही सांगा, तुमच्या अडचणी सांगा, त्या सोडवण्यासाठी आपण समर्थपणे सर्वांनी एकजुटीने सगळ्यांनी प्रयत्न करूयात असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करते. आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल, या पुढचा कौल आम्हाला लावाल अशी अपेक्षा करते. कारण आपल्याला भविष्यामध्ये अजून काहीतरी बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमचा कौलही आवश्यक आहे याची मलाही जाणीव आहे. पण कौल नसेल तर काय म्हणजे अवस्था होते याची तुम्हाला सुद्धा जाणीव आहे. तर या ठिकाणी बोलवलं, जो मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आणि असंच मनापासून सर्वांनी जर साथ दिली तर आपण नक्कीच आपल्या नगराचा कायापालट करू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. ताईंनी जे सांगितलं थांबा जरा 2 मिनिटं सांगू ना. काय उशीर नाही, आजचा दिवस आम्हाला दिलाय. तुम्ही बोला, दुसऱ्या महिन्याला पण एक पक्ष होऊ नये म्हणून प्रयत्न करा. हे दोघांचं मी समोर सांगेन नाव असं बरोबर आहे. त्यामुळे मी राजकारण करत नाही. आत्ता मी सुरू केलं, पुन्हा पण सुरू केल्यावरती पण मला काही लोकांनी सांगितलं ते हे असं कशाला करताय, ते तसं कशाला करताय. मी बोललो, मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे मातोश्री नगरचे लोक तुमच्याकडे येतात,
बाबा होते कारण साळवी. त्यानंतर दिवाळीला तुम्हाला जेवढे खांबे लागतील 10च काय जेवढे लागतील तुम्ही मोजा. 22 फुटाचं अंतर असतं 2 खांब्यामध्ये. तुम्ही त्या आमराई चौकापासून मोजा, जेवढे खांबे लागतील तेवढे मला सांगा एवढे खांबे लागतील. मग ही गल्ली मोजा, ही मोजा, मागची मोजा, ती आत्रेयची मोजा, ती शिवमंगलची मोजा, विहारची मोजा.